नमस्कार, मी प्रकाश वन्ने. भक्तिपथ मराठीवर आपलं हार्दिक स्वागत. प्रेक्षक हो, मी माझ्या अभिनंदन काव्यसंग्रहातील 10वी कविता खासदार आमचे संजय काका अशी कविता आपणासमोर सादर करत आहे. प्रेक्षक हो, मी राजकारणी नाही किंवा कोणत्या पक्षाचा सभासद आणि कार्यकर्ता नाही, तरीसुद्धा सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर मी कविता लिहिली आहे. प्रेक्षक हो, जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आणि अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. इथे पाण्याची कायम टंचाई असते. पाण्याचा नेहमीच दुष्काळ असतो आणि राजकीय नेत्यांच्या घोषणांचा मात्र सुकाळ असतो. पण सत्तांतर झालं. मोदी लाटेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजय काका पाटील खासदार म्हणून निवडून आले आणि आमदार म्हणून माजी आमदार विलासराव जगताप साहेब निवडून आले. हे दोघे निवडून यायच्या अगोदर अनुशेषेच्या नावाखाली पश्चिम महाराष्ट्राकडं दुर्लक्ष होत होतं. त्यामुळं निधी कमी प्रमाणात येत होता. त्यामुळं म्हैसाळ किंवा इतर सिंचन योजनांची कामे मार्गी लागण्यासाठी मर्यादा येत होत्या आणि राजकीय नेतृत्वाचा लोकप्रतिनिधींचा सुद्धा पाठपुरावा कमी पडत होता. त्यानंतर नवीन आलेल्या भाजपा सरकारने केंद्रातून निधी आणला आणि विकास कामास विशेष करून सिंचन योजनांना प्राधान्य देऊन त्यांच्या 5 वर्षाच्या मुदती अगोदरच त्यांनी जत तालुक्यात पाणी फिरवलं. त्या अगोदर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी डोरली येथे पाण्याचं उद्घाटन केलं होतं. पण नंतर काही वेळ काम थांबल्यानंतर संजय काका पाटील आणि विलासराव जगताप साहेब यांनी निधी आणून बिळूर कालवा आणि देवनाळ कालवा, म्हैसाळ टप्पा क्रमांक 6 अ आणि ब पूर्ण केले आणि बिळूरला पाणी आणलं. आणि ह्या कृष्णामाईचं म्हैसाळ योजनेतून आलेल्या पाण्याचं बिळूरवासियांनी मोठं जंगी स्वागत केलं. हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि खासदार आणि आमदार यांचीसुद्धा मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळच्या त्या मिरवणुकीतील लोकभावना लक्षात घेऊन मी त्या लोकभावनांचा आदर करून सदरची कविता ही खासदार साहेबांच्यावर लिहिलेली आहे. गीत खासदार आमचे संजय काका. खासदार आमचे संजय काका, वाजविला तर तुम्ही विकासाचा डंका. सांगली जिल्ह्यात गाव असे चिंचणी, तिथे शोभलात आपण रत्नशिरोमणी. म्हैसाळहून आणली वरदायिनी कृष्णा, तिने भागविली बिळूरच्या जनतेची तृष्णा. कार्यतत्परतेची भरारी अवघ्या 5 वर्षात घेतली. 40 वर्षाची दीर्घ प्रतीक्षा एकदाच फळाला आली. गुरुपरंपरेचा असे आपणास वारसा, जनसेवेचा घेतला दिनकर आबांकडून वसा. पांडवरूपी 5 आमदार आहेत आपल्या सोबतीला, कृष्णा कोरे महामंडळ असे आपल्या दिमतीला. पुत्र लाभला तुम्हास जसा माद्यांनीचा दिनकर, गोड नाव प्रभाकर असे तयाचे सुंदर. कित्येक आली संकटे, हल्ला झाला जीव घेणा, परीना डगमगला तुमच्या पाठीचा कणा. राजकारणाच्या चक्रीवादळात उभारिला तुम्ही नागफणा, विरोधकास दाखवला तुम्ही तुमच्यातला लढाऊबाणा. लाभली आपणास मोदी साहेबांची करुणाई, सोबत असे फडणवीस गडकरी साहेबांची शिष्टाई. बिळूरच्या श्रीनाथांचे असेत आशीर्वाद सदा आपणावरी, जाणून मोल मतांच्या राशींचे कृपा असावी आम्हावरी. कवी प्रकाश असे बिळूरचा सुकुमार, करीतो तुम्हास दर दोन्ही कर जोडून नमस्कार. प्रेक्षक हो, जाणून मोल मतांच्या राशीचे कृपा असावी आम्हावरी. हे वाक्य मी इथं बिळूरमधल्या एकूण मतांच्या जवळजवळ 70% मतं ही संजय काकांना मिळाली. म्हणून इथल्या मतांची टक्केवारी पाहता त्यांनी केलेलं काम हे त्यांच्या या मतांच्या राशीला शोभून दिसतं. म्हणून मी हे वरचं वाक्य घेतलेलं आहे. तरी ज्या कोणाला गैरसमज असतील तर त्यांनी या वाक्यावरती गैरसमज करून घेऊ नये अशी विनंती करतो.
धन्यवाद. मी प्रकाश होने, बेळूर.